जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नवीन पोलीस भरतीच्या हालचाली या जोरात सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की नुकतीच मुंबईचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता त्यांचे डॉक्युमेंट मेडिकल होऊन त्यांना ट्रेनिंगवर सुद्धा पाठवणार आहे। ठीक आहे, तर या प्रोसेसला थोडा वेळ जाऊ शकतो, पण आपला आता नवीन पोलीस भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। फक्त आपला पुणे कारागृहाचाच ग्राउंड आणि लेखी बाकी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ते सुरू असतानाच आपली नवीन पोलीस भरतीची तयारीसुद्धा इथे सुरू झालेली आहे। आपण कालच बघितलेलं आहे की एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे अपर पोलीस महासंचालक यांच्याकडून 7/2/2025ला पोलीस भरती 2025साठी। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप काही विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की इथे त्यांनी म्हटलेलं आहे, उपरोक्त विषयास अनुसरण कळविण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे। सदर भरतीच्या पूर्वतयारीकरता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। आता इथे काय म्हटलेलं आहे यांनी, ऑगस्ट आणि सप्टेंबर। तर खूप काही विद्यार्थी आता रिलॅक्स झाले आहे कालपासून। काय झाले? रिलॅक्स झाले की आपल्याकडे भरपूर असा वेळ आहे। पण तुम्हाला मी एक सांगतो की तुमची जाहिरात केव्हा पडू शकते आणि याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटी आहे। तर आपण आपल्या मुद्द्यावर येऊया, कारण की हे पत्र सर्वांनीच वाचलं आहे आणि सर्वांना काही कळलं, त्यातून काही वेगवेगळे अर्थसुद्धा काढण्यात आलेले आहे आणि भरती आता लांबणीवर पडेल किंवा माहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपली भरती होईल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी जुने असतील आता ते असतील कारण की त्याच्यामधील जवळपास 25% विद्यार्थी हे लागलेले असते आणि त्याच्यातील जवळपास 70% विद्यार्थ्यांनी भरती लाईन सोडलेली असेल। मग राहिलेले जे 5% विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थीच फक्त आता भरती प्रोसेसमध्ये आहे। ठीक आहे, तर त्या 5% विद्यार्थ्यांना माहिती असेल की 2019ला जी भरती निघालेली होती त्यामध्ये वेगवेगळी भरती निघाली होती। SRPFची वेगळी निघाली होती, SRPF आणि जिल्हा पोलीस यांची वेगळी भरती निघाली होती। ठीक आहे, तर हे ज्यांना माहिती असेल त्यांना हे चांगलं समजेल। जिल्हा पोलीसची वेगळी निघाली होती आणि चालकची वेगळी निघाली होती। ठीक आहे, तर अशा प्रकारे 2 भरत्या निघालेल्या होत्या त्याच वर्षी। ठीक आहे, आता आपण येऊया मुद्द्यावर आपल्या। ठीक आहे, तर यावर्षी काय होऊ शकते? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 2027ला कुंभमेळा असणार आहे कुठे? नाशिकला। ठीक आहे, नाशिकला असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे की पोलीस बल खूप मोठा पाहिजे आहे आणि तो महाराष्ट्राचा पोलीस बल असणे खूप गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात। आणि जर बघायला गेलो आपण तर 2025-26 हे 2 वर्ष आपल्या हातात आहे की आपलं पोलीस जे फोर्स आहे ती मोठी करण्यासाठी। तर त्याच प्लॅनिंगने सरकारचं प्लॅनिंग सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो भरतीसाठी। तर आता आपल्याला किती वेळ मिळणार आहे जाहिरातीसाठी? भरती तर नक्कीच होणार आहे यावर्षी 2025ला, पण काही विद्यार्थी म्हणत आहेत ऑगस्ट सप्टेंबरला आहे, तर आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे। आता आपण रिलॅक्स आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची जाहिरात ही वेगवेगळी पडू शकते। पहिला मुद्दा आपण पॉसिबिलिटी बघतो आहे, पॉसिबिलिटी। ठीक आहे, पॉसिबिलिटी आपण बघतो आहे। तर तुमची भरती ही एकतर वेगवेगळी पडू शकते, म्हणजे जिल्हा पोलीसच्या ज्या भरती आहे ती मार्चमध्ये पडू शकते। ठीक आहे, एक ही पॉसिबिलिटी असू शकते, किंवा सोबत जर पडेल तर विद्यार्थी मित्रांनो मार्चमध्येच दोन्ही भरत्या पडेल, किंवा SRPFची जी वेगळी जर भरती पडेल तर ती 1-1.5 महिना पुढे पडू शकते। ठीक आहे, म्हणजे मार्च नंतर पडू शकते, तर असं होऊ शकते। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं एकच काम आहे की आपल्याला पोलीस व्हायचं आहे, हे तर सर्वांना माहिती आहे। ठीक आहे, आपलं काम काय आहे पोलीस होण्यासाठी? तर आपलं 2च काम आहे। कोणतं? एक ग्राउंड परफेक्ट करणे आणि लेखी परफेक्ट करणे। हे ज्यांचं परफेक्ट आहे तोच पोलीस होतो। ठीक आहे, इथे तुमचं लक फॅक्टर, त्यानंतर तुमचं नशीब, ज्याला तुम्ही म्हणता नशीब, लक, हे काहीही मॅटर करत नाही। पॉईंट
0.0001% तुम्हाला लक आणि नशीब फक्त साथ देत असतं. जे काही तुम्हाला पोलीस बनण्यासाठी साथ देतं ते हे 2 गोष्टी आहे. आता तुमच्याकडे वेळ हा खूप कमी आहे माझ्या मते तर. तरी पण तुम्ही जर प्रॅक्टिस बंद केली असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड सुरू करून द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सुरुवातीला ग्राउंडकडे लक्ष द्या. लेखी जरी तुम्ही 8-15 दिवसानंतर सुरू केली तर चालेल किंवा पुढच्या महिन्यात सुरू केली तरी चालेल. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ग्राउंड हे परफेक्ट करा. कसं आपण 50 पैकी 50 ग्राउंड काढू शकणार त्याकडे लक्ष द्या. कारण की यावर्षी खूप काही विद्यार्थी 1-1 मार्कने जे कटलेले आहे ना, त्यांचं ग्राउंड हे खूप कमी होतं. काही विद्यार्थ्यांचं 38 ग्राउंड होतं, काही विद्यार्थ्यांचं 41 ग्राउंड होतं. या 2 रेंजमधले विद्यार्थी, भरपूर असे विद्यार्थी कटलेले आहे 1-1, 2-2 मार्कने. तर ज्या विद्यार्थ्यांचं हे ग्राउंड होतं त्या विद्यार्थ्यांनी सध्या लेखीकडे न लक्ष देता तुम्ही ग्राउंड कसं आपण आउट ऑफ मारू शकतो त्याकडे लक्ष द्या. कारण की तुम्ही लेखीमध्ये परफेक्ट आहात. जे विद्यार्थी यावर्षी 1-2 मार्कने कटलेले आहे ना, त्यांच्यासाठी खास करून ही टीप आहे. आणि हे जर तुम्ही परफेक्ट केलं तर तुम्ही नक्की पोलीस होणार. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.